मित्रांनो, शेतकऱ्यासाठी अतिशय आनंदाची गोष्ट आहे। शेतकरी कर्जमाफीनंतर आता शासनाने थेट शेतकऱ्यांना विहीर दुरुस्तीसाठी मदत जाहीर केलेली आहे। त्याचा GR 13 ऑक्टोबर 2025 म्हणजे आजच काही तासापूर्वी आलेले आहे। या GR नुसार कोण कोण पात्र आहे, किती लाभ मिळणार, अर्ज कशा प्रकारे करायचा याची संपूर्ण माहिती या छोट्याशा व्हिडिओ मध्ये दिलेली आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहूया। गेली 8 वर्ष कामगार विभागामध्ये काम केलेलं असल्यामुळे कामगारांच्या योजनाशी संबंधित योग्य ते तांत्रिक माहिती आणि आवश्यक तेवढेच कागदपत्र आपण या व्हिडिओ मधून देत असतो। त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर योजना कट्टा हे चॅनल आता सबस्क्राइब करा, जेणेकरून तुम्हाला सुद्धा भविष्यात येणाऱ्या संपूर्ण व्हिडिओचं नोटिफिकेशन फ्री मध्ये मिळून जाईल। चला तर मित्रांनो, आपण स्क्रीनवरती पाहूया। सन 2025-26 या वर्षाच्या खरीप हंगामातील अतिवृष्टी पूरस्थिती यामुळे खचलेल्या व बुजलेल्या सिंचन विहिरीच्या दुरुस्तीच्या कामासाठी अर्थसहाय्य देण्याबाबतचा हा GR आहे। महाराष्ट्र शासनाचा GR आहे, नियोजन विभागाचा हा GR आहे आणि त्याचबरोबर आजची तारीख बघा मित्रांनो, 13 ऑक्टोबर 2025 रोजीचा हा GR आहे। या ठिकाणी या GR मध्ये प्रस्तावना दिलेली आहे। काय सांगतो हा GR? अतिशय महत्त्वाच्या गोष्टी आपण फक्त कामापुरते एवढीच माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो। बघा, राज्यात सन 2025-26 मध्ये जून ते सप्टेंबर 2025 दरम्यान झालेल्या अतिवृष्टी पूरस्थितीमुळे खचलेल्या व बुजलेल्या सिंचन विहिरीची दुरुस्तीची कामे करण्याकरता अर्थसहाय्य करण्यास या शासन निर्णयाने मान्यता देण्यात येत आहे, असं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे। या योजनेचं स्वरूप आणि अंमलबजावणी कशा प्रकारे राहणार आहे इथे बघा मित्रांनो, 1 नंबर मध्ये सांगितलेलं आहे त्यांनी। जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झाल्याने किंवा पूरस्थिती निर्माण झाल्याने ज्या खचलेल्या व बुजलेल्या सिंचन विहिरीचे पंचनामे झाले आहेत, म्हणजे ज्यांचे पंचनामे झाले त्यांच्यासाठी बघा, त्यांच्या दुरुस्तीचे कामे सदर योजनेअंतर्गतच अनुज्ञेय राहतील। म्हणजे फक्त त्यांच्याच दुरुस्तीचे जे कामे आहेत या योजनेअंतर्गत अनुज्ञेय राहतील असं त्यांनी सांगितलेले आहे। परंतु या अंतर्गत आवश्यकतेनुसार यंत्रसामग्रीचा वापर करण्याची मुभा पात्र लाभार्थ्यांना देण्यात आलेली आहे। म्हणजे जे कोणी पात्र लाभार्थी आहेत ते यंत्रसामग्रीचा वापर करून त्या ठिकाणी आपल्या दुरुस्तीचे काम करू शकतात। 2 नंबरच्या मुद्द्यामध्ये काय सांगितलेले, याकरिता संबंधित शेतकऱ्यांनी संबंधित गट विकास अधिकारी यांच्याकडे अर्ज तुम्हाला आता करावा लागणार आहे। त्यामुळे त्या ठिकाणी तुम्ही अर्ज करा। सदर अर्ज लेखी स्वरूपात दिल्यानंतर त्याची पोचपावती गट विकास अधिकारी हे तुम्हाला देतील। त्या ठिकाणून ती पोचपावती तुम्हाला घेणे आवश्यक आहे। त्याचबरोबर अर्ज देताना अर्जासोबत विहिरीची नोंद असलेला जो 7/12 आहे तो जोडणे अनिवार्य आहे, अन्यथा तुमचा अर्ज विचारात घेतला जाणार नाही असं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे। त्यामुळे लक्षपूर्वक आणि काळजीपूर्वक तुम्हाला 7/12 जो या ठिकाणी आपल्या विहिरीची नोंद आहे तो जोडावा लागणार आहे। त्यानंतर 3 नंबरच्या मुद्द्यामध्ये काय सांगितलेलं आहे बघा, 3 नंबरच्या मुद्द्यामध्ये काय सांगितलेलं आहे, जिल्ह्यातील ज्या तालुक्यामध्ये अतिवृष्टी अथवा पूरस्थितीमुळे नुकसान झालेलं आहे त्या तालुक्यातील संबंधित गट विकास अधिकारी यांनी त्यांचे संबंधित जे तांत्रिक अधिकारी आहेत, म्हणजे ज्याला आपण PTO म्हणतो, यांना पंचनामे झालेल्या खचलेल्या व बुजलेल्या सिंचन विहिरीची स्थळ पाहणी करून सिंचन विहिरी न्याय दुरुस्ती कामाचा अंदाजपत्रक तयार करण्याचे आदेश द्यावेत असं त्यांनी या ठिकाणी या GR मध्ये कळवलेले। म्हणजे आता काय करणार आहेत विकास अधिकारी आहेत ते तुम्हाला जे कोणी संबंधित तांत्रिक अधिकारी आहेत त्यांना काय सांगणार की त्या ठिकाणी ज्या विहिरीचे पंचनामे झालेले आहेत अशाच विहिरीचं त्या ठिकाणी स्थळ पाहणी करा। स्थळ पाहणी केल्यानंतर दुरुस्तीच्या कामाचा अंदाजपत्रक सुद्धा तयार करा आणि ते त्यांना सादर करा असं त्यांनी या ठिकाणी 3 नंबरच्या मुद्द्यामध्ये सांगितलेलं आहे। 4 नंबरच्या मुद्द्यामध्ये सांगितलेलं आहे, सदर आदेशाची दिनांक आजच्या दिनांकापासून 7 दिवसाच्या आत त्या क्षेत्रातील खचलेल्या व बुजलेल्या सिंचन विहिरीची तांत्रिक अधिकारी यांनी स्थळ पाहणी करून दुरुस्तीचे अंदाजपत्रक तयार करावे। म्हणजे 7 दिवसामध्ये हे सगळं करून टाकावं असं त्यांनी सांगितलेलं आहे। गट विकास अधिकारी यांनी तालुक्याचा एकत्रित खर्चाचा अहवाल तातडीने संबंधित जिल्हा अधिकारी यांच्याकडे सुद्धा द्यावा। म्हणजे जे कोणी BDO आहेत, गट विकास अधिकारी आहेत, ते काय करतील तर त्या ठिकाणी हा जो सगळा अंदाजपत्रक आहे तो जिल्हाधिकारी यांच्याकडे सुपूर्द करतील। 5 नंबरचा महत्त्वाचा मुद्दा आहे, जिल्हाधिकारी यांनी प्राप्त अहवालाच्या आधारे तालुक्यातील अतिवृष्टीमुळे खचलेल्या व बुजलेल्या सिंचन विहिरीच्या दुरुस्तीच्या कामाच्या प्रत्यक्ष खर्चास किंवा प्रति विहीर कमाल मर्यादा 30,000 म्हणजे या ठिकाणी त्यांनी कशी राहणार आहे, आपल्याला अनुज्ञेय रक्कम किंवा यापैकी जी कमी असेल ती रक्कम तुम्हाला या ठिकाणी लाभ म्हणून मिळणार आहे। म्हणजे तालुक्याने या एकूण खर्चास मान्यता द्यावी। त्यानंतर गट विकास अधिकारी यांनी संबंधित शेतकऱ्याला विहीर दुरुस्ती कामाची प्रशासकीय मान्यता देऊन दुरुस्तीचं काम सुरू करण्यास सूचित करावं असं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे। तसेच तांत्रिक मान्यता संबंधित पंचायत मधील कृषी विस्तार अधिकारी शाखा अभियंता यांनी प्रदान करावी असं त्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे। 6 नंबरचा मुद्दा आहे, अशा प्रकारे पात्र असलेल्या लाभधारकांची यादी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे। 7व्या नंबरचा मुद्दा आहे, जिल्हाधिकारी यांच्या मार्फत खचलेल्या व बुजलेल्या सिंचन विहिरीच्या
दुरुस्तीच्या कामासाठी मान्यता देण्यात आलेल्या तालुकानिहाय खर्चाच्या निधीची मागणी शासन स्तरावर करण्यात यावी आणि त्यानुसार तो आवश्यक आहे तिथून करण्यात यावी. हा मुद्दा तुम्ही वाचून घ्या मित्रांनो, जास्त काही महत्वाचा नाही. त्याच्यानंतर 8 नंबर महत्वाचा आहे. याच्यामध्ये लाभ कसा देण्यात येणार आहे, किती टप्प्यात देणार आहे सांगितलेलं आहे. पुढे बघा मित्रांनो, सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यास अनुदेय असलेल्या अंदाजपत्रकीय खर्चाच्या 50% रक्कम म्हणजे जवळपास 15,000ची मर्यादा आहे त्या ठिकाणी आगाऊ स्वरूपात जिल्हाधिकारी यांनी विहिरीच्या दुरुस्तीच्या कामासाठी उपलब्ध करून द्यावी असं त्यांनी येथे सांगितलेलं आहे. तत्पूर्वी विहीर दुरुस्तीचे काम पूर्ण करण्याबाबत संबंधिताकडून हमीपत्र सुद्धा घ्यावे म्हणजे त्या ठिकाणी तुमच्याकडून हमीपत्र घेण्यात येणार आहे. विहिरीच्या दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर कृषी सहाय्यक व तांत्रिक अधिकारी पीटीओ यांच्या मार्फत संयुक्तपणे मोजमाप घेऊन काम पूर्ण झाल्याची खात्री करूनच अनुज्ञेय खर्चातील उर्वरित जी 50% रक्कम आहे म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला वितरित करण्यात येणार आहे. म्हणजे तुमचं ज्या ठिकाणी लाभ ज्यावेळेस तुमचा लाभ हा पूर्ण होईल, ज्यावेळेस तुमचं दुरुस्तीचं काम पूर्ण होईल त्याच्यानंतरच उर्वरित जे 50% लाभ आहे तो तुम्हाला देण्यात येणार आहे असं त्यांनी इथे सांगितलेलं आहे. 9 नंबरचा मुद्दा आहे मित्रांनो, सिंचन विहिरीच्या दुरुस्तीच्या कामाकरता अर्थसहाय्यास मान्यता दिल्यानंतर दुरुस्तीचे काम चालू आर्थिक वर्षातच पूर्ण करण्यात यावे म्हणजे या ठिकाणी तुम्हाला 2025-26 मध्येच एप्रिल पर्यंत हे काम तुम्हाला पूर्ण करावे लागणार आहे. त्याच्यानंतर पुढे बघा मित्रांनो, 10 नंबरचा मुद्दा आहे, या योजनेअंतर्गत वितरित केलेला निधी चालू आर्थिक वर्षात खर्च करण्यात यावा तसेच शिल्लक निधी राहत असल्यास तो शासनास समर्पित करण्यात यावा. त्याच्यानंतर 11वा मुद्दा आहे, दुरुस्त केलेल्या सिंचन विहिरीचे जिओ टॅगिंग सुद्धा करण्यात यावे तसेच दुरुस्तीपूर्वी व दुरुस्तीनंतरचे जिओ टॅगिंग असलेले फोटो काढण्यात यावेत असं सुद्धा या ठिकाणी सांगितलं आहे. दुष्काळाचा लाभ झाल्यानंतर आता शासनाने डायरेक्ट सिंचन विहिरीचा लाभ म्हणजे ज्या सिंचन विहिरीचं नुकसान झालेलं आहे त्यांच्या दुरुस्तीसाठी लाभ हा प्रदान करण्यात आलेला आहे. त्यांनी सांगितलेलं आहे गट विकास अधिकारी यांच्याकडे तुम्हाला अर्ज करायचा आहे, त्या ठिकाणी जाऊन त्यांच्याकडून लेखी पोचपावती घ्यायची आहे. अर्जासोबत 7/12 ज्या ठिकाणी विहिरीची नोंद असेल तो त्या ठिकाणी जोडा आणि त्यानंतर जिओ टॅगिंगचे फोटो पूर्वीचा आणि नंतरचा जोडा 7 दिवसाच्या आत. त्यानंतर हे काम सुरू करतील आणि त्यानंतर तुम्हाला काही दिवसानंतरच लाभ मिळण्यास सुरुवात होईल. लाभ कसा मिळणार आहे, 15,000 रुपये पहिल्या टप्प्यामध्ये आणि काम प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर 15,000 रुपये म्हणजे एकूण 30,000च्या मर्यादेपर्यंत जो कमी असेल तो लाभ तुम्हाला देण्यात येणार आहे असं त्यांनी या GR मधून सांगितलेलं आहे. कसा वाटला मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला? व्हिडिओमधील माहिती जर आवडली असेल तर जवळचे मित्र, नुकसानग्रस्त नातेवाईक यांना हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद. पुन्हा भेटू योजना कट्टा चॅनलवर. धन्यवाद.